मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। देवतारी त्याला कोण मारी। एसटी बस कोरड्या नदीच्या पात्रात कोसळता वाचली। मोठी जीवितहानी टळली। एसटी बसला पाठीमागून कंटेनरने जोरदार धडक दिली, त्यामुळे अचानक या बसचा बॅलन्स बिघडला। अपघातात बस चालकाच्या प्रसंगवदनामुळे एसटी बस दरीत कोसळताना वाचली। अक्षरशः एका चाकावरती नदीच्या कठाड्यावर सावरली। जर ही बस नदीच्या कोरड्या पात्रात 50 फूट कोसळली असती तर काय झाले असते हा विचार करून मनाला थरकाप उडतो। म्हणूनच देवतारी त्याला कोण मारी या उक्तीचे प्रत्यंतर आले। हदगाव जिल्हा नांदेड येथून एसटी बस ही बस 50 प्रवासी घेऊन नागपूरकडे निघाली होती। दिनांक 4 मे रोजी सकाळी 11:30च्या सुमारास बसला नांदगवान घाटात सिमेंट मिक्सर ट्रकने मागून जोराची धडक दिली। या धडकेनंतर समोरील सिमेंटच्या संरक्षक भिंतीत बस अडकल्याने पुढील अनर्थ टळला। या कठड्यावर ही बस अर्धी हवेत तर अर्धी नदीपात्रात जाऊन स्थिरावली। अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली। त्यांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी जवळच रस्त्याच्या कामावर असलेल्या जेसीबीला बोलावून त्यांच्या सहाय्याने बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले। त्यामुळे 50 प्रवासी थोडक्यात बचावले। बस अपघाताचे हे दृश्य मनाचा थरकाप उडवणारे होते। महागाव ते उमरखेड रस्त्यावरील नांदगवान घाटातील निर्माणाधीन पूल अपघात क्षेत्र बनले आहे। विशेष म्हणजे मागील 4 दिवसातील नांदगवान घाटातील हा तिसरा अपघात असून 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी 2 ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला होता। भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण या खात्याने त्यावर अभ्यास करून महामार्गावरील त्रुटी कमी करणे गरजेचे आहे, नाहीतर वारंवार असे अपघात होऊन मोठ्या प्रमाणावर जीवितहानीही होऊ शकते। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।